देवीसिंग विभावरीचा फायदा घेत असतो आणि त्याच वेळेस तिचा भाऊ रंगेहात पकडतो. आणि नंतर जे काय होतं, नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, मान्या देवीसिंगला सगळे दागिने काढून देतो. आता लालीला आठवतं, गोपाळने माधुरीला पैशासाठीच मारलेलं असतं. ती मनात म्हणते, मला माहिती आहे ना, हे सगळं तुम्ही पैशासाठी करताय. हे जर असंच चालू राहिलं तर एक दिवस माझा नवरा माझ्या हातून जाईल. नाही नाही नाही, काहीतरी करायला पाहिजे. एवढे मोठे दागिने बघून आप्पा रंजीच्या तर तोंडालाच पाणी सुटतं. आता मन्या तो निघून जातो. पण रंजी म्हणते, बाई माझा गोपाळ, खरं सांगू का, मला वाटलंच होतं गोपाळमध्ये नक्कीच काहीतरी शक्ती आहे. आता रंजी गोपाळच्या खूप पुढे पुढे करत असते. आजी म्हणते, कसली शक्ती आणि कसला काय, एक नंबरचा भामटा आहे. आता ही गावातील लोकांना लुबाडून खाईल. आपा म्हणतात, ए म्हातारे गपकी जरा, गोपाळ तुझं चालू दे. डिंपी म्हणते, अयो एवढे दागिने आणि एवढे पैसे, डॉक्टरने तर लय मोठा हात मारलाय. आता तर हा मण्या पण त्रास देणार नाही. जित्या म्हणतो, मंग्या लेका एवढे दागिने, अरे म्हणजे आपल्या देवमाणसामध्ये नक्कीच काहीतरी मोठी शक्ती आहे. मंग्या म्हणतो, हा रे लेका. जित्या म्हणतो, त्याला विचारायचं का आपलं लग्न कधी होणार. हे सगळं चालू असताना देवीसिंगला दिसतं की विवाह आणि तिचे घरचे येत आहेत. तो मनात म्हणतो, याचीच वाट बघत होतो. विवाचे वडील येतात आणि देवीसिंगला हात जोडतात आणि म्हणतात, महाराज हिला मंगळ आहे, त्यामुळे हिचं लग्नच होत नाहीये. त्यामुळे हिचं लग्न होण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा महाराज. देवीसिंग म्हणतो, त्यासाठी आपल्याला पूजा करावी लागणार आणि त्यासाठी खूप खर्च येईल. आता लकी आणि लाली एकमेकडे बघायला लागतात. विवाचे वडील म्हणतात, तुम्ही म्हणाल ना तेवढा पैसा मी खर्च करायला तयार आहे. आता मात्र देवीसिंगच्या मनासारखंच होतं. तो स्माईल करतो आणि म्हणतो, ठीक आहे, तुमची जर तयारी असेल तर आपण करूया पूजा. लाली म्हणते, पूजेच्या नावाखाली यांचं दुसरंच काहीतरी चालू तर नाही ना. आता देवीसिंग त्यांना पुन्हा जंगलात घेऊन जातो. पहिले ते बाईला फसवलेलं असतं त्याचप्रमाणे तो होम पेटवतो. विवाच्या आईवडिलांना म्हणतो, तुम्हाला हे जलप्राशन करावं लागेल. ते आता मान डोलवतात आणि पाणी पितात. हळूहळू त्या दोघांनाही चक्कर येते आणि ते बेशुद्ध होतात. ते बेशुद्ध झाल्यानंतर विभावरी खूप घाबरते आणि म्हणते, आई बाबा. देवीसिंग म्हणतो, विभावरी तू काळजी करू नकोस. काही क्षणासाठी ते बेशुद्ध झाले. विभावरी म्हणते, पण यांना काही होणार नाही ना. तो म्हणतो, अजिबात नाही. तू एक काम कर, माझ्या शेजारी येऊन बस. मला एक सांग, तुझं लग्न होत नाही तर हे सगळे तुला त्रासच देतात ना. आता विभा काहीच बोलत नाही. तो मला माहीत नाही ना, तुला खूप त्रास होतो आणि मला तुझ्या चेहऱ्यावरती कायम आनंद बघायचा आहे. ह्या सगळ्यातून तुला सुटायचं असेल तर माझ्याबरोबर चल. तो नेहमीप्रमाणे तिला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो, मला तुझ्या चेहऱ्यावर कायम हसू बघायचे. तो विभाला असा काही नादी लावतो, ती त्याला मिठी मारते. पण विभाचा भाऊ त्यांना सगळ्यांना शोधत असतो आणि म्हणतो, हे गेले कुठे. तो आता त्याच ठिकाणी येतो आणि बघतो तर त्याचे आईबाबा बेशुद्ध असतात. तो म्हणतो, विभा गेली कुठे. तो आता तिला सगळीकडे शोधत असतो आणि त्याच्यासमोर येतं ते विभा देवीसिंगच्या मिठीत. विभाचा भाऊ मोठ्याने ओरडतो, विभा. तुम्हाला काय वाटतं, आता देवीसिंग संपणार की विभाचा भाऊ. हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.